नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिला जो स्वामींचा संदेश आहे तुमच्यासाठी तो हा आहे ना, की तुम्ही तुमचं मत किंवा तुमची बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न करता किंवा ज्या पद्धतीने तुम्ही समजवण्याचा प्रयत्न करता, तर तुम्हाला असं वाटतं की तिथे समजणारं कोणच नाही आहे तुमचं. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला गोष्टी समजतात किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला गोष्टी मांडायच्या आहेत, तर समोरचा तो समजून घेण्याच्या परिस्थितीतच नसतो. तर त्यामुळे कुठेतरी आहे ना, तुम्हाला खूप बांधल्यासारखं तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला दुर्लक्ष केलं जातं आहे किंवा तुम्हाला कधीकधी असं पण वाटतं की या सगळ्या गोष्टी माझ्याच बाबतीत का घडत आहेत, आणि तुमच्या डोक्यात सतत हे विचार फिरत असतात की माझं इथे कोणच ऐकून घेण्यासाठी नाही आहे किंवा सगळी आपापली मतं फक्त माझ्यावरती थोपण्यासाठी आहेत किंवा आपली मतं समोरचा जो तुम्हाला सांगतो किंवा कुठलेही तुमच्या हे प्रेमसंबंधात असू शकतं, तुमच्या घरातली माणसं असू शकतात, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती जिथे कुठे तुम्ही वावरत असता दिवसभर, त्या परिस्थितीमध्ये लोक तुम्हाला समजून घेत नाही, हे तुम्हाला ह्याची खंत वाटते आणि त्यामुळे तुमची चिडचिड होते. कुठेतरी तुमची राहूची महादशा किंवा अंतर्दशा असू शकते जिथे तुम्हाला खूप अंधकार वाटतो आहे. कारण बघा, राहू म्हणजे आपली बुद्धी आहे आणि तुमच्यावरती खूप रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे काय, तर खूप साऱ्या गोष्टींचा भार आहे आणि तो तुम्हाला आता कुठेतरी असं वाटतं की पेलवत नाही आहे. तर ना, तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला बुधवारच्या दिवशी तुम्हाला म्हैस जी असते, म्हैस, गाय नाही म्हैस, यांना तुम्हाला चारा घालायचा आहे. कारण ह्यातून तुम्हाला ना कुठेतरी राहूच्या महादशा किंवा अंतर्दशामधून तुम्हाला शांती भेटणार आहे. आता राहू काय करतो? राहू तुमच्या बुद्धीशी खेळतो, तुम्हाला विपरीत गोष्टी करायला लावतो ज्या तुम्हाला करायच्या नसतात. तर म्हणून जर तुम्हाला खूप थकल्यासारखं, हारल्यासारखं वाटतं आहे किंवा खूप स्ट्रेसमध्ये आहात किंवा खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकलेला आहात, तर तुम्हाला हा नक्कीच उपाय करायचा आहे. हा स्ट्रॉंग मेसेज आहे. त्यानंतर स्वामींचा हा मेसेज आहे ना, की कितीही कठीण परिस्थिती असू दे आत्ताची, तुम्हाला कदाचित काही गोष्टींमध्ये तुम्हाला वाट भेटत नाही आहे किंवा पुढे काय होणार आहे ह्या विचारांमध्ये असतं आणि त्यामुळे मग तुम्हाला कुठेतरी अडकल्यासारखं सुद्धा वाटतं आहे. तर स्वामींचा तुम्हाला स्ट्रॉंग संदेश हा आहे की कितीही कठीण परिस्थिती असू दे ना, एक वेळ अशी येणार जिथे तुम्हाला इतकी सफलता भेटणार आहे ना या लाईफटाईम, या जीवनात, की तुम्हाला खरोखर असं वाटेल की जे तुम्ही कर्म करत आहात आता त्याचं चीज झालं आहे आणि जे यश तुम्हाला अपेक्षित आहे ना, त्याच्या दुप्पटपटीने तुम्हाला यश ह्या जीवनात भेटणार आहे. ती सफलता तुम्ही या जीवनात प्राप्त करणार आहात. कारण आहे ना, स्वामी तुमचे प्रामाणिक प्रयत्न बघत आहेत. स्वामी बघत आहेत की तुम्ही कसे प्रामाणिकपणे स्वतःचं दिनचर्या तुम्ही घालवता. तर स्वामींपासून काहीच लपलेलं नाही आहे. स्वामींना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर त्यामुळे आहे ना, तुम्हाला फक्त तुमच्या कर्मांकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे आणि जी काही परिस्थिती जर तुम्हाला असं वाटत असेल आत्ता आहे, त्यातून तुम्ही नक्कीच निघणार आहात. हा स्ट्रॉंग मेसेज आहे. आणि कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आहे ना, तुम्हाला ना ॲक्शन पण घ्यायला सांगितली जाते. म्हणजे काय, तर फक्त विचारांमध्ये गुंतत नका राहू. जर तुमच्या डोक्यामध्ये असा काहीतरी विचार येतो आहे की तुम्हाला हे करायचं आहे, जर तुमची गट फिलिंग, इंट्युशन सांगते आहे की हे बरोबर आहे, तर ती गोष्ट तुम्हाला करायची आहे. स्वतःला बांधून किंवा स्वतःला त्या बंधनामध्ये अडकून नाही घ्यायचं आहे की हे माझ्याशी होईल की नाही, मी करू शकतो की नाही, किंवा या सगळ्या गोष्टी ज्या नेगेटिव्ह, नकारात्मक गोष्टी तुमच्या डोक्यात फिरतात त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. आणि कुठेतरी तुम्हाला ना हे पण सांगितलं जातं आहे की पितृदोषाचं निवारण करणं पण खूप गरजेचं आहे.
कारण कुठेतरी आहे ना, पित्र पण तुमची शांत नाही आहेत आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होतो आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे ना, पितृस्तोत्र हे तुम्हाला रोज 2 मिनिटाचं स्तोत्र आहे, ते तुम्हाला लावून ठेवायचं किंवा त्याचं पठण करायचं आहे. आणि अमावस्येच्या दिवशी तुमच्या पित्रांना दर अमावस्याला तुम्हाला जेवण त्यांना दाखवायचं आहे. तर हे काम तुम्हाला करायचं आहे. जेवण नाही दाखवू शकलात तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला भातामध्ये दही भात तुम्ही देऊ शकता किंवा मग त्याच्यामध्ये काळे तीळ घालून तुम्हाला त्यांना दाखवायचं आहे पित्रांच्या नावाने. हे कार्य तुम्हाला करायचं आहे दर अमावस्याला. तुम्ही बघाल तुमची परिस्थिती, तुमची घराची परिस्थिती, तुमची स्वतःची मानसिक परिस्थिती आणि आजूबाजूची कंप्लीट परिस्थिती बदलत जाईल. कारण कुठे ना कुठे पितृदोष, राहूची महादशा, अंतर्दशा किंवा तुमची केतूची महादशा अंतर्दशा पण असू शकते. कारण इथे मला एक कुत्रासुद्धा दिसतो आहे, तर तुम्हाला कुत्र्यालासुद्धा खायला घालायचं आहे. कारण कुत्र्याचं निवारण बघा, कुठे ना कुठे तुम्हाला कालभैरव स्तोत्र ह्याचं पण पठण तुम्हाला करायचं आहे. हा पण स्ट्रॉंग मेसेज आहे. रोज संध्याकाळी कालभैरव वाचायला चालू करा. तुमची आतली ऊर्जा बदलणार आहे. कालभैरव ऐकल्याने तुम्हाला एक शक्ती भेटणार आहे आणि स्वामींचं नामस्मरण तर करायचंच आहे न विसरता. तर हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचवला आहे. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा गजर आपल्या सगळ्यांना करायचा आहे. ह्याच्याने सकारात्मकता सगळीकडे पसरणार आहे. स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.